त्याच्याही बरोबर गुरुवार म्हणजे सामूहिक उपासना, या सामूहिक उपासनेमध्ये आपल्या कृपेने दिवसेंदिवस अशीच संख्या वाढत जावो हीच आपल्या चरणी प्रार्थना. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. पुढच्या गुरुवारची उपासना 17 जुलै. शैलेंद्र अयाचित. एक पुरुष गुरुबंधू यांच्यामधून प्रथम म्हणजे टक्क्यांच्या बाबतीत अंकित अमित गडीकर 76.17. या लवकर. गडीकर आलेत का? गडीकर प्रथमेश देशपांडे 77%. या शशांक पत्की 78.50. आणि या वर्षीच्या 12वी मधून सर्वात हायेस्ट आहे शर्वरी श्रीपाद मुळे 86.83. श्रीपाद बुवा. अर्चित आनंद देशपांडे 75%. वेदांत पराग देशमुख 80%. सिद्धी श्याम माजगावकर 82%. सिद्धी आणि सृष्टी यांच्या मुली आहेत. एकीला 82% आहे आणि एकीला 85%. कुमारी शर्व अर्णव रेणुकादासराव देशमुख 87%. ऋग्वेद शशिकांत दाभाडकर 87.40. कार्तिकी पराग महागावकर 90%. कार्तिकी येऊन गेली का? कार्तिकी कुमारी केतकी योगेश कुलकर्णी 90%. आले का? केतकी योगेश कुलकर्णी. अनुष्का गजानन प्रामाणिक 90%. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे उपासना मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन. आणि शक्यतो या सगळ्यांनी उपासनेला येण्याचा प्रयत्न करावा. कुठे आहे ती? आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे सायलीचा वीर समर्थ. काय म्हणजे मला एक असं वाटतं की आहे तू जननी मदी अनकळे अज्ञान मी ले करू. घाली घे मज प्रेम पाखर सदा दूरी नको घे धरू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा माझे असो वंदन.
या लेकरांनी एवढे छान मार्क मिळवले आणि महाराजांच्या उपासनेमध्ये येऊन त्यांनी या परंपरेमध्ये ही उपासना कशी वाढेल हे तर आहेच आहे. म्हणजे अभ्यास हा महत्त्वाचा आहेच आयुष्यामध्ये, पण त्याचबरोबर आपली पारमार्थिक बाजूसुद्धा या विद्यार्थ्यांनी अतिशय भक्कम करावी. त्याच्याबरोबर याची सांगड जर घातली तर आपलं आयुष्य अतिशय सुंदर होतं आणि नंतर आपल्याला कुठल्याही प्रकारची काळजी राहत नाही. कारण नुसतेच गुण मिळवून एकाच बाजूनी हे करून जसं रथाचे 2 चाकं आहेत तसं जीवनामध्ये यश मिळवणं हे अतिशय उत्तमातलं उत्तम, पण त्याचबरोबर कुठेतरी आपली एक नाळ जोडलेली पाहिजेत आणि ती नाळ या ठिकाणी जर जोडलेली असेल तर आयुष्यामध्ये तुम्हाला कशाचीही कमतरता पडणार नाही. इतकंच नाही तर महाराजांनी सांगितलंय की दुसरं कोणतंही बंधन नाही, काहीच नाही. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सगळे संकट, सगळे तुमच्या ज्या काही हे असतील त्या सगळ्या मिटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या सर्व विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर याच्या पुढच्याही विद्यार्थ्यांनी जे कोणी असतील त्यांनी याच पद्धतीने मार्गक्रमण करावं अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सागर काय नाव? रवींद्र निधोनकर 86% 12वीला मार्क पडलेले आहेत. द्या. अनुष्का गजानन प्रामाणिक. आत्ताचा कार्यक्रम सांगतो. भोजन प्रसाद झाल्यानंतर लगेचच या ठिकाणी पंचपदी आणि शेजारती होणार आहे. पंचपदी झाल्यानंतर शेजारती आणि सकाळी 5:30 ते 7:30 काकडा आरती होणार आहे. 8:30 वाजता महाराजांचं या ठिकाणाहून प्रस्थान होणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने सकाळी काकड आरतीला आपण हजर राहावे ही नम्र विनंती. सकाळी जे यजमान होते अभिषेकाचे त्यांनी उजव्या हाताला यायचं आहे, त्यांनी त्यांचा प्रसाद घेऊन जायचा आहे. सकाळच्या सत्रामध्ये पुरुष वर्गांना